अंबड पोलिसांची तात्काळ कारवाई, 50,000 रुपये परत मिळाले, महिलेने मानले खाकीचे आभार. अंबड पोलिसांच्या तत्परतेमुळे बस प्रवासादरम्यान चोरीस गेलेले 50,000 रुपये अवघ्या काही वेळात परत मिळाल्याची घटना अंबड येथे घडली आहे. या वेगवान कारवाईमुळे एका गरजू महिलेचा मोठा आर्थिक दिलासा झाला असून तिने पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. राणीबाई भुजंगराव पवार राहणार कोकाटे हादगाव या दवाखान्याच्या कामानिमित्त अंबड ते जालना असा प्रवास करत होत्या. त्या पैठण पाचोड अंबड जालना बस क्रमांक MH20 BL 2165 या बसने प्रवास करत असताना अंबड जालना रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांच्या पर्समधील 50,000 रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पैसे गायब झाल्याचे समजताच त्या रडू लागल्या. बसमधील प्रवाशांनी तत्काळ अंबड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार संतोष घोडके यांनी पोलीस अंमलदार विजय केंद्रे व सहकारी यांना तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. विजयकुमार केंद्रे यांनी दुचाकीवरून बसचा पाठलाग करून अंबड जालना रोडवरील महालक्ष्मी पेट्रोल पंप पारनेर शिवारात बस थांबवली. दरम्यान महिला पोलीस कर्मचारी सुनंदा कांदे, गृहरक्षक दलातील गणेश बर्डे, ऋषी जाधव, महिला गृहरक्षक दल सविता काकडे, शोभा वाकडे, सीमा झोटे, रंजना पालवे, अरुणा सरोदे तसेच पोलीस अंमलदार राऊत श्रीकृष्ण ही घटनास्थळी दाखल झाली. बसमध्ये चौकशी सुरू असताना सुमारे 25 वर्षीय तरुणाने पुढे येत साहेब पैसे सापडले असे सांगून ते पैसे पोलिसाच्या स्वाधीन केले. ठाणेदाराच्या सूचनेनुसार ते 50,000 रुपये राणीबाई पवार यांना परत देण्यात आले. पैसे परत मिळाल्याने भावूक झालेल्या महिलेने पोलिसांना आशीर्वाद देत तुमच्या लेकराचं कल्याण हो अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या दक्षतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडलं आहे. खाकेवरील विश्वास अधिक दृढ करणारी ही कारवाई ठरली असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.